अक्षय तृतीया के पावन अवसर पर नवी मुंबई के नेरुल स्थित श्री गणेश को ऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी में अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की पालकी का भव्य आगमन हुआ। यह धार्मिक आयोजन पिछले 20 वर्षों से लगातार श्रद्धा और भक्ति के साथ मनाया जा रहा है। इस परंपरा की शुरुआत नवी मुंबई महानगरपालिका के पूर्व उपमहापौर अशोक गावड़े द्वारा की गई थी। शुरुआत में पालकी सड़क किनारे रुकती थी, लेकिन अब भक्तों की सुविधा को ध्यान में रखते हुए इसे सोसाइटी परिसर में लाया जाता है, जिससे अधिक से अधिक श्रद्धालु दर्शन का लाभ उठा सकें। इस अवसर पर बड़ी संख्या में भक्त उपस्थित होकर स्वामी समर्थ महाराज के दर्शन करते हैं और पालकी सेवा में भाग लेते हैं। इस मौके पर पूरे क्षेत्र में भक्ति, उत्साह और आध्यात्मिक ऊर्जा का माहौल देखने को मिला। इस मौके पर भाजपा की नवनिर्वाचित नगर सेविका सपना गावड़े ने इस आयोजन को अत्यंत पवित्र और खास अवसर बताया। सालाबादप्रमाणे याही वर्षी आमच्या श्री गणेश हाऊसिंग सोसायटीमध्ये स्वामी समर्थ महाराजांचे आगमन झालेलं आहे। त्यांच्या पादुका ह्या दर्शनासाठी आपण ठेवलेल्या आहेत आणि असंख्य भाविक आज त्या दर्शनाचा लाभ घेऊन ते स्वतःला भाग्यवान समजून घेत आहेत। हा अतिशय आनंदाची बाब आहे। ज्या ज्या भाविकांना स्वामी समर्थांचं दर्शन घेण्यासाठी इच्छा असूनही त्यांना अक्कलकोट या ठिकाणी जाता येत नाही, अशा भाविकांची या ठिकाणी स्वतः स्वामी समर्थ महाराज येऊन अशा भक्तांना आशीर्वाद देत आहे आणि पालखीच्या स्वरूपातून असंख्य भाविक या ठिकाणी रोज येऊन दर्शन घेत आहेत, प्रसादाचा आनंद घेत आहेत आणि त्याच्या माध्यमातून आम्हालाही स्वामींची आणि भक्तांची सेवा करण्याची संधी मला आणि माझ्या सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी मिळते, हे आम्ही आमचं भाग्य समजतो। आज या ठिकाणी पालखीचं आगमन झालेलं आहे आणि पालखीच्या माध्यमातून दर्शनाचा लाभ हा सर्व भाविकांना या ठिकाणी होत आहे। गेले सातत्याने 20 वर्ष झाली। 20 वर्षापासून या ठिकाणी दरवर्षी स्वामी समर्थ अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराजांच्या पालखीचं आयोजन या ठिकाणी होत असतं आणि न चुकता दरवर्षी स्वामी या ठिकाणी येऊन आम्हा सर्व भक्तांना दर्शनाचा लाभ देत असतात, आम्हाला आशीर्वाद देत असतात। सालाप्रमाणे याही वर्षी आज नेरुळमध्ये माझे ज्येष्ठ आणि माझे वडील आमच्या ऑफिसमध्ये हे आमचं फार भाग्य समजतो की स्वामींच्या पालखीचा आम्हाला आज इथे सेवा करण्याची संधी मिळते आणि सालाप्रमाणे याही वर्षी ह्या पालखीचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि नवी मुंबईतूनच पूर्ण ठिकाणाहून या पालखीच्या दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी उपस्थित राहतात आणि अतिशय सुखकर वातावरण जर तुम्ही पाहिलं तर आज इथे अत्यंत चांगल्या पद्धतीने आणि वातावरण एकदम सुंदर पद्धतीने या ठिकाणी पालखीचं आम्ही आयोजन इथे करत असतो आणि पालखी आल्यामुळे सगळं वातावरण एकदम सुखमय होऊन जातं आणि स्वामींनी आपल्याला जी शिकवण दिलेली आहे, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि आतापर्यंत आम्हाला स्वामींच्या आशीर्वादाने आम्हाला जे काही देवाकडनं आम्हाला जी कृपादृष्टी मिळालेली आहे तसेच स्वामींनी इथून पुढेही आमच्या पाठीशी सदैव उभं राहावं अशी मी इथे प्रार्थना व्यक्त करते। नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज सालाबादप्रमाणे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती श्री गणेश कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये श्री स्वामी समर्थ पालखी अक्कलकोट निवासी यांचं आगमन झालेलं आहे। खरं तर हा दुग्धशर्करा योग आहे आणि हा योग या सर्व स्वामी भक्तांना श्री अशोक गावडे यांच्या वतीने गेले 20 वर्ष आपल्याला अनुभवता येत आहे। खरं तर ही पालखी एका रस्त्यावरच्या कडेला थांबायची 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे। त्यावेळेस स्वामींच्या पालखी आणि त्यांचे सेवेकरी यांची कुठेतरी सेवा करता यावी आणि याचा लाभ आपल्या विभागातील आणि सोसायटीतील नागरिकांना मिळावा। जे वयोवृद्ध नागरिक आहेत त्यांना अक्कलकोटला जाता येत नाही, त्यांना प्रत्यक्ष अक्कलकोट स्वामींचं दर्शन घडावं या हेतूने गावडे साहेबांनी ही पालखी श्री गणेश कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या निवासामध्ये आणली। त्या सेवेकऱ्यांची सेवा केली। 3 दिवस सतत पालखीच्या सोबत येणारे चालणारे लोक 3 दिवस सोसायटीमध्ये येऊन या पालखी सेवेचा लाभ घेतात, आशीर्वाद घेतात, स्वामींकडनं प्रसाद घेतात आणि पुढील वर्षासाठी नवी चेतना घेऊन, नवी ऊर्जा घेऊन श्री गणेश कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे संस्थापक आणि अध्यक्ष आमचे श्री अशोक गावडे साहेब आणि त्याचबरोबर नगरसेविका स्वप्नाताई गावडे यांच्या मार्फत सर्वजण गुण्यागोविंदाने वर्षभर त्या चेतनेसोबत, त्या प्रेरणेसोबत आणि आशीर्वादासोबत राहतात। ही स्वामींची कृपा आहे। ही सर्व भाविक
लोकांना श्री अशोक गावडे आणि सपनाताई गावडे यांच्या माध्यमातून दरवर्षी उपलब्ध होते. तरी माझी विनंती राहील की साहेब, तुम्ही जी सेवा आमच्याकडनं करवून घेतात स्वामींची, ती फार मोलाची आहे. तुमच्या आशीर्वादाने आज स्वामी आम्हाला इथे भेटतात. खूप खूप धन्यवाद. दरवर्षी सालाबादाप्रमाणे ह्याही वर्षी आमच्या श्री गणेश सोसायटीमध्ये श्री स्वामी समर्थांच्या पालखीचं आगमन या ठिकाणी झालं आणि आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांना या स्वामी समर्थांच्या आशीर्वादाची आवश्यकता आहे किंवा त्यांचा आशीर्वाद आम्हाला या ठिकाणी मिळत आहे. आणि खूप छान प्रकारे या ठिकाणी नगरसेविका सपनाताई गावडे आणि अशोक शेठ गावडे हे खूप छान पद्धतीने या ठिकाणी प्लॅनिंग करतात, नियोजन करतात. त्यामुळे आमच्यासारखं सगळं स्वामी भक्तांना आशीर्वाद मिळतो किंवा आशीर्वाद घेण्याचं सौभाग्य प्राप्त होतं. त्यामुळे त्यांचेही खूप खूप धन्यवाद. आज रविवार दिनांक 19 तारीख अक्षय तृतीयाचा दिवस आहे. श्री गणेश कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष श्री अशोक गावडे आणि या विभागाची नगरसेविका स्वप्ना गावडे यांच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी स्वामींची पालखी येते आणि त्या पालखीच्या निमित्ताने सर्व भाविक या ठिकाणी एकत्र येतात आणि दर्शनाचा आणि प्रसादाचा लाभ घेतात. प्रत्येकालाच अक्कलकोटला जायची संधी मिळत नाही, परंतु दरवर्षी या ठिकाणी स्वामींची पालखी आल्यामुळे आपल्या येथील रहिवाशांना तसेच इतर विभागातील सर्व लोकांना या ठिकाणी दर्शनाचा लाभ होतो आणि प्रसादाचं दर्शन घेतलं जातं. त्याबद्दल आम्ही श्री अशोक गावडे साहेब आणि आमची नगरसेविका स्वप्ना गावडे यांचे खूप खूप आभार. नमस्कार. श्री स्वामी समर्थांच्या पालखींच्या या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सालाबाद प्रमाणे याही वर्षी आगमन झालेलं आहे आणि आम्ही कार्यकर्त्यांचा आनंद अक्षरशः गगनात मावेना. एकतर आज अक्षय तृतीया आहे, या शुभ मुहूर्तावर आज पालखींचं आगमन झाल्यामुळे तो आनंद द्विगुणित झालेला आहे. जणू काही मणिकंचन योग जुळून आलेला आहे. आणि यासाठी अशोक गावडे म्हणजे आमचे नवी मुंबईचे माजी उपमहापौर आणि आमचे श्री गणेश संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोक गावडे साहेब, तसेच नवनिर्वाचित आमच्या नगरसेविका स्वप्नाताई गावडे यांचे खूप खूप आभार. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे दरवर्षी आम्हालाच नव्हे तर कार्यकर्त्यांना तर उत्साह आहेच, पण नवी मुंबईतील सगळेच विभागातून म्हणजे वाशी असेल, सिवूड असेल, नेरूळ असेल किंवा बेलापूर असेल, सगळीकडनं असंख्य भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात, लाभ घेतात, प्रसादाचा लाभ घेतात. त्यामुळे त्यांचे खूप खूप धन्यवाद साहेब. तुम्ही या सगळ्यांना कार्यकर्त्यांनाच नव्हे तर सगळ्या भक्त मंडळांना ही संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि स्वामींचं प्रेम आहे, स्वामींचा एक आमच्यावरती कृपा आहे की आम्हाला अक्कलकोटला न जाता आम्हाला इथे स्वतः ते दर्शनासाठी येतात, म्हणजे ही फार मोठी गोष्ट आहे. त्यामुळे आमचा आनंद गगनात मावेना. धन्यवाद.